महेंद्र सुर्वे सारखी नीच प्रवृत्ती ही निश्चितच रायगडची जनता ठेचून काढेल ह्या निवडणुकीच्या माध्यमातून। याच्यापेक्षा जास्ती मला काही बोलायचं नाही, कारण या अशा दुष्ट प्रवृत्तीला मला खरं तर त्या पातळीवर जाता येत नाही, पण जितका निषेध करते तेवढा करण्याचा मी निश्चितच हे बोलू शकत नाही, कारण मी एक सुसंस्कृत कुटुंबामध्ये जन्माला आलेलो। माझा डीएनए असेल, ठाकरे साहेबांचा डीएनए असेल, हा चांगलाच आहे आणि जनसामान्यातला आहे। त्याच्यामुळे रायगडच्या जनतेला त्यांचा डीएनए माहिती आहे। त्यांनी कुठल्या सर्टिफिकेटची महेंद्र थोरवेंच्या हे आम्हाला काही आवश्यकता नाही। आता पैशाचा माज थोरवेला आहे का अजून कोणाला आहे येणाऱ्या निवडणुकीत पाहायला मिळेल। गेले 40 वर्षाहून अधिक कालखंड तटकरे साहेबांनी रायगडच्या जनतेची प्रामाणिकपणाने सेवा केलेली आहे। त्याच्यामुळेच इतका प्रदीर्घ काळ ते लोकप्रतिनिधी म्हणून काम करू शकले। 2 टर्म जेमतेम झालेत, ते पण निसटते दुसऱ्यांदा आले। अधिकृतरित्या जर तिथे सुधाकर घारेंची घड्याळाचं चिन्ह असतं, यांचा टांगापलटी कधी झाला असता। तटकरे साहेबांची दूरदृष्टी आहे ती यांना नसावी। जे यांना उघड्या डोळ्याने दिसत नाही ते तटकरे साहेबांना बंद डोळ्याने सुद्धा दिसत असेल, रायगडच्या विकासाच्या बाबतीत, रायगडच्या जनतेच्या बाबतीत, म्हणून त्यांनी बोललं असेल। नाही, ह्या निवडणुकीमध्ये निश्चितच भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष पेणला एकत्र लढतंय, त्याचबरोबरच श्रीवर्धनला एकत्र लढतंय, महाडला एकत्र लढतंय। इथे जरी आम्ही परस्पर लढत असू तरी इथे सुद्धा समन्वयाची भूमिका माझी होती आणि त्यांची सुद्धा होती, पण काही थोडंसं ह्याच्यामुळे काही गोष्टी राहिल्या। पण मला निश्चितच खात्री आहे की ह्या नगरपालिकेच्या निवडणुकीअंती राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला चांगल्या प्रकारचं यश हे मिळेल। थोडंसं अजून 3 तारखेचं आपण वाट पाहू, तिथे निश्चितच आपल्याला रायगडची जनता कोणाला पसंत करते हे आपल्याला कळेल। 21-0, 21 घड्याळ आणि 0 समोरचे। आम्ही कधी कोणाचं वाईट केलेलं नाही, चिंतलेलं नाही। आम्ही नेहमीच प्रामाणिकपणाने ज्यांच्या सोबत होतो त्यांची प्रामाणिकपणाने सेवा केली, त्यांच्यासाठी काम केलं। त्यामुळे ते कोणाबद्दल बोललेत मला माहित नाही, पण ज्यांच्या दे धडक बेधडक वृत्त देणाऱ्या आपल्या शिवसत्ता टाइम्स न्यूज चॅनलला लाल बटन दाबून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका।